रोखठोक, बेधडक आणि नेमक्या घडामोडींचा अचूक वेध घेणारं एकमेव विजनरी बातमीपत्र विन टीव्ही मराठी. 2023 ची पाणी पुरवठा योजना मार्गी लागण्यापूर्वीच दुरुस्ती, ठेकेदाराला नोटीसची सभागृहात मागणी. मुरगुड नगरपालिकेची सुमारे 10 कोटी रुपयांची सुधारित नळ पाणी पुरवठा योजना कार्यान्वित होऊन अवघ्या काही वर्षातच दुरुस्तीच्या अवस्थेत गेल्याने नगरपालिकेत सभेत तीव्र नाराजी व्यक्त करण्यात आली. संबंधित ठेकेदाराला तात्काळ नोटीस काढून दुरुस्तीचा खर्च वसूल करावा, अन्यथा कारवाई करावी अशी मागणी नगरसेवकांनी केली. सभेच्या अध्यक्षस्थानी नगराध्यक्षा सौ सुहासिनी पाटील होत्या. सन 2019 मध्ये सुरू झालेली ही योजना 2023 मध्ये कार्यान्वित झाली. मात्र अद्याप ती सुरळीत चालू नसल्याचे स्पष्ट झाले. शहरात पाणी पुरवठा नियमित होत नसून 24 तास पाणी देण्याचे नियोजन कोलमडले आहे. सध्या अनेक भागात केवळ 20 मिनिटेच पाणी पुरवठा होत असल्याची बाब सभेत मांडण्यात आली. योजनेअंतर्गत अनेक ठिकाणी गळती, व्हॉल्व्ह बिघाड तसेच फिल्टर हाऊसमधील टँक, मोटर, गिअरबॉक्स व ब्लेड यासारख्या यंत्रणांमध्ये त्रुटी आढळल्या आहेत. या दुरुस्तीसाठी अंदाजे 5 ते 6 लाखांचा खर्च अपेक्षित असून तो संबंधित ठेकेदाराकडून वसूल करावा किंवा त्यांच्या डिपॉझिटमधून वजा करावा अशी सूचना नगरसेवक SV चौगले यांनी केली. दरम्यान थकीत मालमत्ता कर असलेल्या मिळकत धारकांना सवलत देण्याच्या प्रस्तावाला अनेक नगरसेवकांनी विरोध दर्शवला. प्रामाणिकपणे कर भरणाऱ्यांवर अन्याय होणार असल्याने कोणतीही सवलत देऊ नये असे मत व्यक्त करण्यात आले. सन 2026-27 मधील आगामी कर आकारणी संदर्भात मालमत्तांच्या मूल्यांकनावरही चर्चा झाली. नव्या बांधकामाचे मोजमाप करून करवाढीचा निर्णय सभागृहानेच घ्यावा अशी मागणी करण्यात आली. या चर्चेत नगरसेवक अनिल राऊत, दत्तात्रय मंडलिक व SV चौगले यांनी सहभाग घेतला. सभेत नमो उद्यानासाठी तातडीने भूसंपादन करण्याचा निर्णय घेण्यात आला. तसेच डॉ. बाबासाहेब आंबेडकर श्रमसाफल्य योजनेअंतर्गत सफाई कामगारांसाठी घरे उभारणे, बाळासाहेब ठाकरे लोककल्याण अभियानाअंतर्गत विविध कामे राबवणे, शहरात फिरती शौचालये उपलब्ध करणे, दिशादर्शक फलक बसवणे, सोलर पॅनेल व दिवे उभारणे, हुतात्मा तुकाराम चौक ते राम मंदिर रोड दरम्यान वृक्षारोपण करणे तसेच भंगारातील वाहने व यंत्रसामग्री विक्रीस काढणे आदी विषयांना मंजुरी देण्यात आली. विविध विषयांवरील चर्चेत नगरसेवक सुहास खराडे, सत्यजित पाटील, सुनील रणवरे, रणजित भारमल, राजेंद्र आमते, सुनील मंडलिक, सौ सुजाता पुजारी, सौ वैशाली गोधडे, सौ गीतांजली अंगज आदींनी सहभाग घेतला. मुख्याधिकारी आतिश वाळुंज यांनी उपस्थित प्रश्नांची उत्तरे दिली. विषयपत्रिकेचे वाचन रणजित निंबाळकर यांनी केले तर कार्यालयीन अधीक्षक स्नेहल नरके पाटील यांनी आभार मानले. विन टीव्ही मराठीसाठी मुरगुडहून गणेश भाट. विन टीव्ही मराठी न्यूज चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा.